आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आणि कार्यक्रमाला या ठिकाणी आता सुरुवात होते आहे। मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आज ज्यांची 135वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत ते आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्प वाहून कार्यक्रमाची सुरुवात करावी। यानंतर आपल्या सगळेजण ज्या वक्त्यांच्या आतुरतेने वाट बघत आहात त्याच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आदरणीय न्यायमूर्ती जस्टिस RC चव्हाण साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त कर। वेळेचं भान ठेवून मी सुद्धा मंचगावरचे सर्व सन्माननीय आणि आपण सर्व माझे स्नेही मित्र अशी सुरुवात करतो। पण मनात सगळ्यांच्या नावाची उजाळणी मी केलेली आहे आणि कदाचित त्यांचा उल्लेख पुढे येईल। आता शेवटचे आपले जे वक्ते होते श्री रणछोडदासजी कुंभकर्णी, मी त्यांना रणछोडदास का म्हणतो? रणछोडदास कोणाचं नाव आहे? श्रीकृष्णाचं। ते माझे सहकारी होते मुंबई हायकोर्टात, पण जस्टिस सोडून ते पुन्हा वकिलीत गेले। त्यांनी राजीनामा दिला। आम्ही त्यांना इतके नावडते झालो की त्यांना वाटलं नको जस्टिस नको, वकिली बरी। त्यांनी आत्ताच आपल्याला सांगितलं की याच्यासारखा दुसरा व्यवसाय नाही। खरं आहे, ते वकिलीसारखा दुसरा व्यवसाय नाही आणि ते तुमच्याशी पुढे बोलणारच आहेत की खूप शिकायला मिळतं इथे। त्यांचं भाषण ऐकायसाठी मी पण येण्याचा प्रयत्न करीन। वकिलाच्या किंवा कायद्याच्या आयुष्यात, कायद्याच्या कचाट्यात म्हणू, कन्सेप्शनपासून तर डिस्पोजल ऑफ डेड बॉडीजपर्यंत सगळे विषय येतात। मॅटर्निटी होम येतं, कंपनीज येतात, सगळंच येतं। मानवी जीवनात या सगळ्या गोष्टी येतात। त्यामुळे शिकायचं आपलं जे होरायझन आहे ते खूप प्रचंड असतं। आज आपण इथे या डॉक्टर आंबेडकरांच्या नावाने काढलेल्या अकॅडमीमध्ये त्यांच्या वाढदिवसाला, त्यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांना अभिवादन करून या कार्यक्रमाला आपल्याला सुरुवात केलेली आहे। आधी आपल्याला डॉक्टर आंबेडकरांचं कॉन्ट्रीब्युशन जे आपल्या संविधानामध्ये आहे त्याच्याविषयी आणि त्यांच्या विचारांविषयी आपल्याला बरंच काही सांगण्यात आलेलं आहे। मी त्यात आणखी भर घालू शकणार नाही, पण तरीसुद्धा 2-3 पैलू आपल्याला सांगतो। एक, आपल्याकडे फंडामेंटल राईट्स हा एक मोठा संविधानाचा मोठा महत्त्वाचा भाग आहे, ज्याच्यावर खूप केसेस आहेत। अगदी केशवानंद भारतीसुद्धा संविधानाच्या फंडामेंटल राईट या विषयावरच आहे। तर डॉक्टर आंबेडकर त्यांच्या बहुतेक शेवटच्या भाषणात, म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीत पदगा त्यांचं शेवटचं भाषण 25 नोव्हेंबरला झालं असावं, त्या दिवशी म्हटले, आय डू नॉट से दॅट फंडामेंटल राईट्स कॅन एव्हर बी ॲब्सोल्यूट or can never be absolute, and limitations imposed on them can never be lifted. What I do say is that principles embodied in the Constitution are the views of the present generation of citizens. Or if you think this to be an overstatement, I say that they are the views of the members of the Constituent Assembly. आमचे विचार आहेत, ते म्हणते की आम्ही जे मेंबर्स इथे जमलो आहोत हे आमचे विचार आहेत। याच्याने आम्हाला पुढच्या जनरेशनला बांधून घ्यायचं नाही। तुम्हाला वेगळा विचार करावा असा वाटला तर तुम्ही तो करू शकता, आणि त्यासाठी आर्टिकल 368 आपल्या संविधानात आहे दुरुस्तीचं। ते त्यांनी एक अमेरिकन अध्यक्ष होते थॉमस जेफरसन, त्यांचा उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं की
एक जनरेशन दुसऱ्या जनरेशनला बांधून ठेवू शकत नाही. आणि म्हणून सुद्धा आपल्या व्यवसायामध्ये आपण नवीन नवीन गोष्टी शिकतो, कारण त्याच कलमांकडे त्याच घटनांकडे आपण नवीन दृष्टीने पाहू शकतो. तुम्ही जे काय आपल्या लॉ कॉलेजमध्ये शिकलात त्या ठिकाणी तुमचं नॉलेज फ्रीज करू नका. ते सदैव प्रवाही राहिलं पाहिजे. बाबा वाक्य प्रमाणम हे बरोबर नाही. कोणीतरी सांगून ठेवलं आहे एक 25-50 वर्षापूर्वी रेगॅन्स वर्सेस फ्लेचर. कशात आहे रेगॅन्स वर्सेस फ्लेचर? तर ते सांगून ठेवलं तर ते जनरेशन्सच्या पुढे चालून राहायचं असं काही कायदा नाही आहे. आपण नवीन विचार करता आला पाहिजे, आपल्याला नवीन विचार करत राहायला पाहिजे, तरच कायदा प्रवाही राहतो, कायदा कागाशी सुसंगत राहतो. आणि हे करण्याचं काम तुम्ही करू शकता. डॉक्टर आंबेडकरांनी आज आपण असंही म्हटलो की लोक कसे वागतात, कसं करतात त्याच्यावर हे आहे. डॉक्टर आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की दी वर्किंग ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन डज नॉट डिपेंड होली अपॉन द नेचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. हे आज तुम्ही पेपरात कुठेतरी वाचलं असेल. दी कॉन्स्टिट्यूशन कॅन ओनली प्रोव्हाइड ऑर्गन्स ऑफ स्टेट सच एज लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियरी. The factors on which the working of these organs of state depend are the people and the political parties they will set up as instruments to carry out their wishes and their politics. Who can say how people of India and their parties will behave? See how prophetic he was. Will they uphold the constitutional methods of achieving their purposes, or will they prefer revolutionary methods of achieving them? It is therefore futile to pass any judgment upon the Constitution without reference to the part which people play. What do we do now? आपण जसं देवाचा दगड करून टाकला आहे, तसंच महात्मा गांधींचा दगड केला आणि आता डॉक्टर बाबासाहेबांचाही दगड करून टाकलेला आहे. ते काय सांगतात, ते काय बोलतात, काय बोलले, त्यांनी आपल्याला कोणता रस्ता दाखवला, तो रस्ता सोडून आपण एक वर्षातलं रिच्युअल, 2 रिच्युअल्स 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर नमस्कार केला, महामानवास अभिवादन केलं की आपलं काम संपलं. त्यांनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे ती आपण अंमलात आणण्याचा थोडा तरी प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं. तसं जर केलं नाही तर त्यांनी एवढा मोठा जो प्रयत्न केला आणि जसं सुरुवातीच्या वक्त्यांनी सांगितलं ते म्हणजे आमच्या गुरुजींनी सांगितलं, गुरुजी जयंतराव जायभावे, ओके, नाही मला काय थोडंसं टोपण नावं वापरायला आवडतं म्हणून गुरुजींनी सांगितलं तसं डॉक्टर आंबेडकर हे सत्ताधारी पक्षाचे नव्हते, पण सत्ताधारी पक्षाला आपल्या युक्तिवादाने, आपल्या बुद्धीने त्यांनी आपल्या गोष्टी पटवून दिल्या आणि ते घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष झाले. त्यांचा मसुदा बहुतेक मान्य झाला. त्यांचा जिथे जिथे वाद झाला तो सुद्धा आपल्या कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली डिबेट्समध्ये उपलब्ध आहे, आपण जरूर वाचावा. आंबेडकर म्हटले, इफ वी विश टू मेंटेन डेमोक्रेसी नॉट merely in form but also in fact, what must we do? The first thing in my judgment we must do is to hold fast to the constitutional methods of achieving our social and economic objectives. सत्याग्रह, आंदोलनं हे सगळं इंग्रजांचं राज्य असताना ठीक होतं ना. आज आपण आपले प्रतिनिधी निवडून देतो, त्या प्रतिनिधींनी कायदे करायचे असतात किंवा सरकारवर लक्ष ठेवायचं असतं. याच्याऐवजी आजही जर आपण समजा सविनय कायदेभंग करणार असू, म्हणजे तुम्ही रागवणार नसाल तर सांगतो, स्कूटरवर 3 सीट जाणे
सिग्नल तोडणे, विरुद्ध बाजूने गाडी चालवणे, इथून सुरुवात करा. आणि बाकीचे कायदेभंग तर आहेतच सगळे. तर कसं राहणार डेमोक्रेसी किंवा कायद्याचं राज्य कसं राहणार? जे स्वप्न त्यांनी पाहिलं, ज्यासाठी त्यांनी हे सगळं घेऊन ठेवलं, ते रोज आपण मोडताना पाहतो आणि आपणही त्याला हातभार लावतो. चलता आहे. एक कुठला तरी पिक्चर होता, मग आठवत नाही, तो टू व्हीलरवर जात असतो, तो माणूस कॉन्स्टेबल जवळ थांबवतो गाडी आणि म्हटलं सिग्नल तुटलं आहे माझ्या हातून. तर तू काय हां असं काहीतरी होतं. तर तो कॉन्स्टेबल म्हणून किसी ने देखा क्या? मेरे बेटे ने देखा. बेटे पे कुसंस्कार नहीं होना चाहिए. ह्या ज्या छोट्या गोष्टी आहेत याचा आपण विचार करावा. डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलं इट मीन्स वी मस्ट अबॅन्डन ब्लडी मेथड्स ऑफ रिव्होल्युशन. इट मीन्स दॅट वी मस्ट अबॅन्डन द मेथड ऑफ सिव्हिक डिसोबिडियन्स. गांधीजींचा सिव्हिक डिसोबिडियन्स होता तो इंग्रजांच्या विरुद्ध ठीक होता, पण नॉन कोऑपरेशन अँड सत्याग्रह. दिस इज व्हॉट ही सेड इन द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. ॲट दॅट टाइम महात्मा वॉज पॉसिबली नॉट अलाइव्ह, बट दिस इज व्हॉट ही सेड. वी मस्ट अबॅन्डन द मेथड ऑफ सिव्हिक डिसोबिडियन्स, नॉन कोऑपरेशन अँड सत्याग्रह. आज काय होत आहे? मला पटत नाही, मी रस्त्यावर येतो. अशाने देशाच्या लोकशाहीचं काय वेग? There was a great deal of justification for unconstitutional methods in British times. But where constitutional methods are now open, there can be no justification. कृपा करून त्यांच्या ह्या वाक्यांची थोडी तरी आठवण ठेवा आणि नुसती स्वतः आठवण ठेवू नका, दुसऱ्यांना सांगा की बाबा नाही, मी हे करणार नाही, तुला करूही देणार नाही. तेव्हा आपण काहीतरी कुठेतरी डॉक्टर आंबेडकरांच्या स्मृतीला खरोखर अभिवादन केलं असं म्हणू शकू. पुन्हा पॉज एवढ्यासाठी घेतो की थोडा भीती वाटते की तुम्ही रागवाल का काय. डॉक्टर आंबेडकर वॉज प्रॉफेटिक व्हेन ही सेड द सेकंड थिंग वी मस्ट डू इज टू ऑब्झर्व द कॉशन विच John Stuart Mill has given to all who are interested in maintenance of democracy, namely, not to lay their liberties at the feet of even a great man, or to trust him with powers which enable him to subserve institutions. केवढी दूरदृष्टी होती बघा. For India, bhakti, or what may be called path of devotion or hero worship, plays a part in its politics unequaled in magnitude by the part it plays in the politics of any other country in the world. पुन्हा वाचू की तुम्ही वाचून घ्याल? कृपा करून याचा गांभीर्याने विचार करा. भक्ती, हिरो वर्शिप, याच्याने हा सगळ्यात मोठा धोका लिबर्टी आणि डेमोक्रेसीला आहे. त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. विदाउट इक्वॅलिटी लिबर्टी वुड प्रोड्यूस सुप्रिमसी ऑफ अ फ्यू ओव्हर मेनी. सो देअरफॉर वी हॅव इक्वॅलिटी. बट त्यांनी जे काय इक्वॅलिटीसाठी केलं ते कुठे गेलं? पुराणातली वांगी पुराणात, संविधानात येऊन ठेवलं आहे. ते मध्ये मध्ये केव्हा तरी वाचायचं आणि विसरून जायचं. आपल्याकडे दुर्दैवाने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा, भारत रिपब्लिक झाला तेव्हाही आपल्याकडचं ज्युडिशियल स्ट्रक्चर जसं होतं तसंच आपण पुढे चालू ठेवलं. अर्थात तेव्हा परिस्थिती तशी होती, भारताची फाळणी झाली होती, सगळीकडे दंगेधोपे सुरू होते. पण ते ज्युडिशियल स्ट्रक्चर तसंच ठेवल्यामुळे काय झालं? जे कालपर्यंत हिज मॅजेस्टीज जजेस होते आणि वकीलसुद्धा जे हिज मॅजेस्टीजच्या लॉजच्या इम्प्लिमेंटेशनसाठी काम करत होते, त्यांना अचानक
जादूची कांडी फिरवल्यासारखा आपल्या स्वातंत्र्य चळवळीच्या उद्दिष्टांचा त्याचं भान येईल का? ते जागे होतील का? आपण कशासाठी ही स्वातंत्र्याची चळवळ केली? गोरासाहेब जाऊन काळासाहेब आणण्यासाठी केली का? स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यासाठी केली, पण ते कुठे गेलं? आपले ते जे तेव्हाचे न्यायाधीश होते हे म्हणताना मला दुःख होत नाही, कारण हे वास्तव आपण सगळ्यांनी, निदान तुम्ही तरी, आमच्या जनरेशननी नाही घेतलं तरी तुमच्या जनरेशननी लक्षात घ्यायला पाहिजे. हे जे विद्रुपीकरण झालं आहे संविधानाचं, हे कशामुळे झालं? हिज मॅजेस्टीज जजेस were not used to any restraint by courts over the parliament. तुम्ही शिकला असाल कॉन्स्टिट्युशनल लॉमध्ये की ब्रिटिश पार्लमेंटच्या याच्यावर ब्रिटिश कोर्टांना काही अंकुश ठेवता येत नाही. कायदे नाही त्यांना बेकायदेशीर ठरवता येत. माझी विनंती आहे तुम्हाला, माझ्यावर कंटेम्प्ट वगैरेची कारवाई करू नका. पुढची गोष्ट सांगतो. तर ह्या मंडळींनी जे देवर स्टीप्ड इन दॅट ट्रॅडिशन, they could not at all think of a constitution which thinks of a common man, which gives place to common man in execution of getting his rights. वकील मंडळींनी थोडंसं माफ करावं. त्यावेळी कोर्टात कोण जात होतं? फक्त श्रीमंत माणसं. गरिबाला कोर्टात जागा होती का? नाही. श्रीमंतांच्या वकिलांनी श्रीमंतांची श्रीमंती टिकावी म्हणून मोठ्या थैल्या मिळाल्यानंतर केलेले युक्तिवाद आणि त्यातनं निर्माण झालेले निर्णय, असं सुरुवातीच्या आपल्या काळातलं चित्र होतं. सगळे मोठे न्यायाधीश होते, मग त्यांच्या विद्वत्तेविषयी काहीच वाद नाही आहे, पण त्यांचा अचानक असा बुद्धिभेद होऊ शकतो का? नाही होत ना. कालपर्यंत जे महात्मा गांधींना दोषी ठरवत होते किंवा जेलमध्ये टाकत होते, त्यांना अचानक हा महात्मा असल्याचा साक्षात्कार होणार नाही ना. किंवा हे जे काही मुद्दे होते स्वातंत्र्याचे ते बरोबर असल्याचा साक्षात्कार होणार नाही ना. तरीसुद्धा थोडं थोडं, कारण आज सुदैवाने आपण सगळे मराठीत बोलतो आहे, इंग्रजीत बोलत असतो तर आणखी गुलामगिरी पुष्कळ चालत राहिली असती. सुदैवाने त्यांच्या जे कोणी हार्वर्ड ऑक्सब्रिज लोक होते त्यांना निदान अमेरिकन संविधान आणि त्यातला बिल ऑफ राईट्स माहीत होतं. तर झालं, नवीन खेळणं हाती आलं, बिल ऑफ राईट्स हाती घेतलं. जॉर्ज वॉशिंग्टनची कुऱ्हाड नावाची गोष्ट माहीत आहे का तुम्हाला? त्या काय कुऱ्हाड मिळाल्यानंतर त्याने आपल्या अंगणातलं ॲपलचं झाड तोडून टाकलं. तर नवीन खेळणं मिळालं ना. तर मग फंडामेंटल राईट्स आणि एक सत्ता संघर्ष पार्लमेंट आणि ज्युडिशियरीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि पहिल्या ज्या सगळ्या संविधानातल्या दुरुस्त्या आहेत त्या दुरुस्त्या का झाल्या? कारण लोकांची स्वप्न आम्ही भंग करायचा विडा उचलला होता. ॲग्रेरियन रिफॉर्म्स स्ट्रक डाऊन. मला वाटतं केशवानंद भारतीसुद्धा ॲग्रेरियन रिफॉर्म्सच आहे. अरे हे मोठे जमीनदार जे होते यांनी काय जमिनी कष्ट करून मिळवल्या होत्या का? कुणातरी राजाकडे चाकरी केली, त्यांनी जहागीर दिली. कष्ट करणारा सामान्य शेतकरीच होता ना. हे सगळं कारण राईट्स कॉन्शियस जजेस झाले. आपल्या देशाचा इतिहास काय आहे? त्यात राईट्सला कुठे जागा आहे का?
आपल्या 4-5 हजार वर्षापूर्वीच्या इतिहासाचा उल्लेख केला. त्याच्यात आहे धर्म. धर्म म्हणजे पूजेचा धर्म नव्हे, ड्युटी. प्रत्येकाची ड्युटी दिलेली आहे. ड्युटीज आपण विसरलो. फंडामेंटल ड्युटीची आठवण कोणीतरी करून दिली. मला वाटतं बोरा साहेबांनी करून दिली ना. सायंटिफिक टेम्पर. कोणीतरी एखादं PIL करायला हरकत नाही की संविधानाची शपथ घेणारे संविधानातल्या सायंटिफिक टेम्परला जर विसरले असतील तर ती शपथ खोटी समजून त्यांना पदमुक्त करावं. नाही, टाळ्या वाजवू नका. टाळ्या वाजवताना तुझा फोटो घेतला तर संविधान वगैरे रागवतील तुम्हाला. कुठे गेलं ते सायंटिफिक टेम्पर? खरात बाबा निर्माण होतो याच्यातच सगळं आपलं आलं. तो एकटा नाही आहे, तसे खूप आहेत. तर याचा आपण विचार करायला पाहिजे. आपण पुन्हा इक्वॅलिटीवर जाऊया. डॉक्टर आंबेडकर म्हटले की विदाउट इक्वॅलिटी लिबर्टी वुड प्रोड्यूस सुप्रीमसी ऑफ अ फ्यू ओव्हर द मेनी. शॅल आय रीड इट अगेन? विदाउट इक्वॅलिटी लिबर्टी वुड प्रोड्यूस सुप्रीमसी ऑफ अ फ्यू ओव्हर मेनी. वाय? Those few who have means will influence your opinion because they control media. They will purchase your opinion when it is possible. So where is liberty left? Therefore, equality is a must. And to prevent this, Dr. Ambedkar had introduced Part 4 of the Constitution. What is it? Part 4 of the Constitution. Who said that? Yeah, great. Thank you. Directive Principles of the State Policy. शिकायची काही गरज नाही ना, त्याच्यावर काही केसेस नसतात, काही नाही. पेपरमध्ये प्रश्न नसतात. बरोबर आहे ना? What are those directive principles? In fact, there was a demand that these directive principles, just as the part 3 was titled as fundamental rights, this should be titled as fundamental principles. Dr. Ambedkar clarified. He suggestion कोणी केलं होतं that they should be treated as fundamental principles. V. कामत नावाचे एक घटना समितीचे सदस्य होते. तुमच्यासमोर उभं राहिल्यानंतर खरोखर सीदंती मम गात्राणी मुखमचं परिशिष्यती झालं. V. कामत नावाचे एक संविधान सभेचे सदस्य होते. ते नंतर पार्लमेंटचे मेंबर होते नेहरूंच्या काळात. त्यांनी डॉक्टर आंबेडकरांना असं म्हटलं की दिस पार्ट शुड बी टायटल्ड एज फंडामेंटल प्रिन्सिपल्स. डॉक्टर आंबेडकर रिप्लाइड. He said, "Sir, I am sorry I cannot accept either of the two amendments. Mr. Kamat's amendment is really incorporated in the phraseology as it now stands. The word fundamental occurs, as Mr. Kamat will find, in the very first article of this part. His object that these principles should be treated as fundamental is already achieved by the wording of Article 37. Article 37 lays down that the provisions contained in this part shall not be enforceable by any court, but the principles therein laid down are nevertheless fundamental in the governance of the country, and it shall be the duty of the state to apply these principles in making laws. My question to you is this: maybe they can be enforced in a court of law,
But can state make laws which are opposed to directive principles? They are fundamental in the governance. You can't have any policies or any laws which are opposed to directive principles. But we kept quiet because our judiciary was still under the spell of His Majesty's judges, and the Western influence was still to wear out. आपण जागेत झालो नव्हतो. कानिटकर साहेब, त्यांच्याबरोबर मी येत होतो कारमध्ये, ते म्हटले, उषक काळ होता होता काळ रात्र झाली. तसं झालं. उषक काळ होता होता काळ रात्र झाली. What are those directive principles? I will ask you to read them yourselves. I am not going to take your time on that. Right to education, right to health care, right to work, right to living wages, equitable economic order. काही दिसतं का याच्यात कुठेतरी? राईट टू एज्युकेशन ॲक्ट पास केलेलं आहे. RTE ॲक्ट पास केलेलं आहे. तुम्ही तुमचं पाहून घ्या. राईट टू हेल्थ केअर, आम्ही आमचे दवाखाने बंद करतोय, सगळ्यांना इन्शुरन्स प्रोव्हाइड करतोय. डॉक्टरांनी दवाखाने काढावे, सरकार इन्शुरन्सचे पैसे देईल. ते झालं नाही तर तुम्ही आणि इन्शुरन्स कंपन्या पाहून घ्या. ही सध्याची हेल्थ केअरची परिस्थिती आहे. सरकारी दवाखाने बंद झाले आहेत, सरकारी शाळा बंद झाल्या आहेत, सरकारी शाळेचे ग्राउंड्स विकले जाणार आहेत. राईट टू वर्क, आपल्या देशात 140 कोटी लोक राहतात. सगळ्यांना काम द्यायलाच पाहिजे. लाडक्या बहिणी करून किंवा लोकांना फुकट पैसे देऊन त्यांची भूक भागवून आपण हे जे फंडामेंटल प्रिन्सिपल आहे त्याचं पालन करत नाही आहोत. आपण त्यांना पंगू बनवतो आहोत, त्यांना आपण कुबड्या देतो आहे, आणि पुढची जनरेशन अजिबात चालूच शकणार नाही. काम दोन्ही हातांना हवं आणि डोक्याला सुद्धा काम हवं, आणि आम्ही काही करू शकत नाही असं म्हणून चालणार नाही. 1950च्या या संविधानाला 30 वर्ष होईपर्यंत कोणाला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलची विशेष आठवण आली नव्हती. ती आठवण आली एका छोट्याशा केसमध्ये. शिकवली असेल की नाही माहीत नाही तुम्हाला ही केस. म्युनिसिपल काउन्सिल रतलाम वर्सेस वर्डीचंद, AR 1980, सुप्रीम कोर्ट, पेज 1622. प्रश्न तिथे फार सोपा होता, न्यूसन्सचा होता, आणि म्युन्सिपालिटीने तो न्यूसन्स रिमूव्ह करा का नाही एवढा छोटा प्रश्न होता. पण ते प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं, social justice is due to the people, and therefore the people must be able to trigger off the jurisdiction vested in their benefits in any public functionary like a magistrate under section 133 of the CRPC. In the exercise of such power, judiciary must be informed by the broader principles of access to justice necessitated by conditions of developing countries and obligated by Article 38 of the Constitution. पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाला आर्टिकल 38 जाणवलं. त्यावेळी 4 जजेस होते ना, ते त्यांना गँग ऑफ 4 म्हणायचे. कोणाला गँग ऑफ 4 माहीत आहे का? जजेसना गँग ऑफ 4 म्हणणारे कोण होते? ते 4 जजेस होते. VR कृष्णा अय्यर,
D.A. Desai, O. Chinnappa Reddy, and P.N. Bhagwati. It is they who sought to at least understand what Dr. Ambedkar wanted to convey by this constitution. And this, in that judgment, the court said that पैसे नाही हे काही कारण सांगणार नाही, जे ड्युटी आहे ती करायला पाहिजे. पण त्याच्यानंतर पुन्हा काय झालं, पुन्हा आपण सुस्तावलो, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स विसरलो. त्याच्यात आणखी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समधलं जे आहे राईट टू वर्क वगैरे, त्यासाठी आपण EGS नावाची योजना काढली. आता ती काहीतरी VBG रामजी नावाने प्रसिद्ध झालेली आहे. तुमच्यापैकी कोणाला जर इच्छा असेल आणि खरोखर तळमळ असेल काहीतरी, हे लक्षात घ्या, ज्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी प्राण वेचले त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी नाही केलं, हे तुमच्यासाठी केलं. आणि तुम्ही जर आता झोपणार असाल तर तुम्ही तुमच्या पुढच्या जनरेशनला काय तोंड दाखवणार आहात? त्या कृपा करून जागे व्हा. या VBG रामजी किंवा मनरेगामध्ये अनंत घोटाळे आहेत. ते घोटाळे खूप मोठे झाले की आम्ही PI एंटरटेन करतो, लगेच छापून येतं ना पेपरात. पण हे आपल्याला थांबवता येत नाही का? आपल्या कॉलेजच्या लोकांना सांगा, आपल्या जवळच्या ग्रामपंचायतीत जा, खेड्यामध्ये जा, तिथे चौकशी करा की हे मनरेगाचं काय चाललेलं आहे, किती लोकांना एम्प्लॉयमेंट मिळते आहे, किती लोकांचे नुसतं नावं रोलवर आहेत आणि त्यांच्या नावाने पगार घेतला जातो आहे. आता सगळ्या गोष्टी, सगळा डेटा उपलब्ध आहे, पण आम्हाला ते करायला वेळ नाही. कारण काय, जमिनीवर उतरून काम करण्यामध्ये मोठी रिस्क असते. तो सरपंच किंवा त्या गावचे जे पुढारी आहेत, जे यातून मगिदा खात असतात, ते म्हणतील तुम्हाला कोणी उपद्व्याप सांगितलं, हा सगळं आपल्या कॉलेजमध्ये जा, अभ्यास करा. आणि आमची लिगल सर्व्हिस ऑथॉरिटी आहे. लिगल सर्व्हिस ऑथॉरिटी बऱ्याच गोष्टी करते, जसं वेश्यांच्या मुलांना शिकवण्याची सोय, बरोबर आहे ना. पण ह्या 65 योजना आहेत सरकारच्या. आता प्रत्येक वेळी सरकारनीच, मोदींनीच पाहावं असं ठरवलं तर ते शक्य होणार नाही ना. सरकारच्या 65 योजना आहेत सामान्य माणसाच्या भल्यासाठी. त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं चाललं आहे हे आपण पाहिलं पाहिजे, कारण त्या 65 योजना या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सशी संबंधित आहेत. सरकार आपले हात वर करून मोकळं, आम्ही कायदा केला, रेपिस्ट फिरत आहेत मोकळे, आम्ही काय करणार, आम्ही कायदा केला, कोर्ट सोडून देतं त्यांना, आम्ही काय करणार. सरकार कायदे करून मोकळं होतं आणि परिणाम काही त्याचा होत नाही. बाप भीक मागू देईना आणि आई खायगा खाईना, अशी आपल्या सामान्य माणसाची स्थिती झालेली आहे. तुम्हाला खरोखर जर काहीतरी करायचं असेल, डॉक्टर आंबेडकरांचं स्मरण करून काही करायचं असेल, तर कृपा करून त्यांचे हे जे काही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स त्यांनी जे घेऊन ठेवलं आहे त्याचा विचार करा. एक शेवटचं सांगून मी खाली बसतो. ते असं आहे, शेवटचं सांगून म्हटल्यानंतरही कदाचित आणखी बघीन. एलिमिनेशन ऑफ इनइक्वॅलिटीज. नाही, मी कबड्डी खेळत असे याच्यामध्ये, शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये सुद्धा. तर ते पाटीपर्यंत जाऊन परत येण्याची सवय आहे. एलिमिनेशन ऑफ इनइक्वॅलिटीज हा आर्टिकल 38चा भाग आहे. द स्टेट शॅल स्ट्राइव्ह टू प्रमोट वेलफेअर ऑफ द पीपल by securing and protecting as effectively as it may be a social order in which justice, social, economic and political, हे तिन्ही शब्द प्रिॲम्बलमध्ये आहेत. shall inform all the institutions of the national life.
The state shall strive to minimize inequalities in income and endeavor to eliminate inequalities in status, facilities and opportunities. Elimination of inequalities in income, concentration of wealth. What is your estimate of distribution of wealth in India? या भवनाचं उद्घाटन सरन्यायाधीश गवई साहेबांनी केलं तर त्यांनी सुद्धा एकदा ग्रोईंग डिस्पॅरिटीज इन इन्कम याच्याविषयी उल्लेख केला होता. Inequality levels have declined post independence till early 1980s. 1980 पर्यंत थोडी विषमता कमी झाली, पण त्याच्यानंतर इट हॅज स्काय रॉकेटेड. By 2022-23, top 1% of income and wealth shares are at their highest historical levels at 22.6% and 40.1% respectively. And India's top 1% income share is among the very highest in the world, higher than even South Africa, Brazil and US. See this. And when there is such concentration of wealth, such disparity in income, we have to be concerned because such high levels of inequality can lay foundation for hijacking democracy. They control media. They control your opinion. तुम्ही काय खाता, काय वाचता, काय वागता, तुमचे विचार काय असतात हे कोणीतरी दुसरा ठरवतो. हे स्वातंत्र्य आहे का? याचा विचार कृपा करून करा. आपल्याला जर खरोखर आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी ज्या भारताचं स्वप्न पाहिलं तो भारत, आमच्या पिढीला तुम्ही दोष द्या, आम्ही नाही केलं, आम्ही फेल झालो. पण आम्ही फेल झालो म्हणून तुम्ही फेल व्हावं असं नाही ना. आमचं तर संपलं आयुष्य, पण तुमचं सगळं आयुष्य पुढे आहे. तुम्हाला अशा भारतात जगायचं आहे का? अशा भारतात आपल्या मुलांना जन्म द्यायचा आहे का की ज्याच्यामध्ये अशी विषमता राहील, असं आपलं स्वातंत्र्य घुसमटून टाकलं जाईल? तसं नसेल तर कृपा करून डॉक्टर आंबेडकरांच्या सगळ्या गोष्टी वाचा. ॲनिगेशन ऑफ कास्टही वाचा. त्यांना जाती व्यवस्था नको होती, आज आपण ती सुदृढ करतो आहे. जातीगत जनगणना होणार आहे ना, सगळ्यांना हवी, सगळ्या पक्षांना हवी आहे. तुम्हाला सगळ्यांना माझं एक आव्हान आहे, एक विनंती आहे. ही जेव्हा जनगणना होईल ना तेव्हा सांगा, जात नाही, धर्म नाही, मी फक्त भारतीय आहे. आहे भारताला काहीतरी आशा आहे. धन्यवाद. अतिशय सुंदर असं मनोगत आदरणीय न्यायमूर्ती RC चव्हाण साहेबांनी या ठिकाणी दिलं आणि त्यांना तसाच प्रतिसाद आपण सगळ्यांनी दिला. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार.